नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या, बऱ्याचशा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी संबोधलं आहे। मात्र काही समूह घटक जे आहे हे या ठिकाणी उमाजी नायकांना आद्य क्रांतीवीर या नावाने या ठिकाणी संबोधतात, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। आता नेमकं उमाजी नायकांच्या बद्दलची माहिती भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये जर आपण पाहिली तर आपल्याला दिसून येतं की उमाजी नायकांच्या बंडाला या ठिकाणी विद्रोह, उठाव किंवा या ठिकाणी बंड म्हणून संबोधलं जातं। तर इथं आपल्याला जाणून घ्यायचं आहे बंड, विद्रोह, उठाव आणि त्याचबरोबर क्रांतिकारी चळवळ यामध्ये काय नेमका मूलभूत फरक आहे तो आपण इथे या ठिकाणी जाणून घेऊया। लक्षात घ्या, विद्रोह, उठाव किंवा बंड याला तत्कालीन कारण या ठिकाणी असतं। तत्कालीन कारणामुळे झालेला जो विद्रोह आहे तो या ठिकाणी उठाव म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं किंवा बंड म्हणून संबोधलं जातं। ते तत्कालीन कारण संपुष्टात आल्यानंतर तो विद्रोह पण या ठिकाणी थांबला जातो, तो विद्रोह पण या ठिकाणी संपुष्टामध्ये येतो। किंवा विद्रोहाचा जो नेता आहे हा विद्रोहाचा नेता मारल्यानंतर तो विद्रोह जो आहे हा या ठिकाणी शमवला जातो, तो दडपला जातो, असं एकंदरीत दिसून येतं। परंतु चळवळ जेव्हा आम्ही या ठिकाणी म्हणतो तेव्हा ती चळवळ जी आहे ही निरंतर चालणारी असती, अखंडित या ठिकाणी असती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। विद्रोहाचा जो उद्देश आहे हा विद्रोहाचा उद्देश हा काही भागापुरता मर्यादित स्वरूपातील असतो आणि चळवळ जो आहे या चळवळीचा उद्देश हा व्यापक स्वरूपाचा या ठिकाणी असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि चळवळ ही निरंतर चालणारी असती। एखादा व्यक्ती त्या चळवळीमध्ये मारला गेला किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतरही ती चळवळ या ठिकाणी निरंतर चालत असती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, इथं आपण पाहूया की जेव्हा भारतीय इतिहासामध्ये आपण या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य लढा या ठिकाणी शिकतो तर त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारी चळवळ हा एक वेगळा आणि विशिष्ट टॉपिक या ठिकाणी मानला जातो। आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये भारतामधल्या क्रांतिकारकांनी एक व्यापक चळवळ उभी केलेली होती, ज्यांचा उद्देश इंग्रजांची कत्तली करणं। इंग्रजांनी भारतामध्ये जी संकल्पना रूढ केली होती ते म्हणजे इंग्रज हे अपराजित आहे, त्या संकल्पनेला या ठिकाणी मुठमाती देणं आणि इंग्रजांचाही पराभव केला जाऊ शकतो, इंग्रजांची हत्या केली जाऊ शकते आणि इंग्रज जे आहे यांचं राज्य देखील संपुष्टामध्ये येऊ शकतं आणि त्याच्यासाठी क्रांतीचा मार्ग या ठिकाणी अवलंबणं गरजेचं आहे। या विचारातून भारतामध्ये जी पण काही चळवळ उभी राहिली तिला आपण क्रांतिकारी चळवळ या नावाने संबोधतो। या क्रांतिकारी चळवळीचा अंतिम उद्देश इंग्रजांना या देशातून हद्दपार करणं आणि या भारत भूमीला इंग्रजांच्या तावडीतून मुक्तता या ठिकाणी करून देणं, अशा प्रकारचं या ठिकाणी आहे। इथं आपल्याला पाहायला भेटतं की वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणण्यामागचा उद्देश काय नेमका होता किंवा का बरं यांना आद्य क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं हे पण आपण इथं पाहूया। आता लक्षात घ्या मित्रांनो, क्रांतिकारी चळवळीला सुरुवात जेव्हा आम्ही या ठिकाणी झाली असं म्हणतो तर ती खऱ्या अर्थानं वासुदेव बळवंत फडके यांच्यापासूनच झाल्याचं एकंदरीत दिसतं। वासुदेव बळवंत फडके हे ते भारतातले एक पहिले क्रांतिकारक या ठिकाणी होते की ज्या क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि इंग्रजांची सत्ता नेस्त नाबूद करण्यासाठी 1857 सारखा उठाव पुन्हा उभा करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात असू द्या, वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झाल्यानंतर पाहायला असं आपल्याला भेटतं की त्यांच्या निधनानंतर ही क्रांतिकारी चळवळ ही थांबली नाही, उलट भारतातील विविध भागांमध्ये ती चळवळ जी आहे फोफावल्याचं एकंदरीत दिसतं। जेव्हा वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या तुरुंगामध्ये फासावर दिलं गेलं तेव्हा त्याची दखल ही या ठिकाणी त्या काळचे जे वर्तमानपत्र होते, मेन स्ट्रीम मधले जे वर्तमानपत्र होते त्या मेन स्ट्रीम मधल्या वर्तमानपत्राने देखील त्याची दखल या ठिकाणी घेतली। अमृत बाजार पत्रिकेनं वासुदेव बळवंत फडके जे आहेत त्यांच्या निधनाला किंवा वासुदेव बळवंत फडक्यांना हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष या नावानं संबोधल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे हे लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांचं बंड, मात्र बंगालच्या वर्तमानपत्रानं वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडाची दखल घेतली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या।
महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडकेंच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहिलं, ज्याला आपण व्यायामशाळा मंडळ या नावानं संबोधतो. आणि हे व्यायामशाळा मंडळ हे बंगालमध्ये, मद्रासमध्ये पण या ठिकाणी निर्माण झालं होतं असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं वासुदेव बळवंत फडक्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये जो क्रांतीचा मार्ग या ठिकाणी उभारला होता, तोच क्रांतीचा मार्ग निवडून आपण या देशाला या ठिकाणी इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करू शकतो, याच उद्देशातून व्यायामशाळा मंडळ किंवा आखाडा आंदोलन निर्माण झालं. आणि मग या आखाडा आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात की महत्वपूर्ण संघटना जसं की अनुशीलन समिती असू द्या, महाराष्ट्रामध्ये अभिनव भारत नावाची संघटना या ठिकाणी असू द्या, तिकडे जर आम्ही पाहिलं तर विदेशामध्ये लंडनमध्ये इंडिया हाऊस नावाचं या ठिकाणी संघटना असू द्या, अशा सर्व संघटना भारतात आणि भारताच्या बाहेर मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, हे सर्व संघटना किंवा या सर्व क्रांतिकारी चळवळी ज्या उभ्या राहिल्या त्या उभ्या करण्यामध्ये या ठिकाणी वासुदेव बळवंत फडक्यांचं जे बलिदान होतं ते महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी बजावून गेलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणूनच वासुदेव बळवंत फडक्यांच्या निधनानंतर या भारतामध्ये विविध ठिकाणी क्रांतिकारी चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच क्रांतिकारी चळवळीतील आद्य क्रांतिकारक म्हणून आपण वासुदेव बळवंत फडके यांना या ठिकाणी संबोधतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. याबरोबर जर मी तुलना या ठिकाणी उमाजी नायकांच्या बंडाची केली किंवा रघुजी भांगरांच्या बंडांची या ठिकाणी केली तर आपल्याला दिसून येतं की हो, हे नक्की आहे की त्यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये सर्वप्रथम बंड केलं, सर्वप्रथम विद्रोह या ठिकाणी केला. परंतु झालं असं की उमाजी नायकांच्या निधनानंतर आपल्याला पाहायला भेटतं जी क्रांतिकारी चळवळ होती किंवा जो काही बंड होता तो बंड शमल्याचं एकंदरीत दिसून येतं. इकडे जर आम्ही पाहिलं रघुजी भांगरे, 1848 ला रघुजी भांगरांच्या निधनानंतर त्यांना फासावर लटकवल्यानंतर त्यांचं पण जे महादेव कोळ्यांचं बंड होतं ते पण या ठिकाणी थांबल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजेच आपल्याला पाहायला भेटतं रामशांचा विद्रोह हा काही निरंतर चालणारा या ठिकाणी नव्हता आणि नाही महादेव कोळ्यांचं बंड हे पण या ठिकाणी निरंतर चालणारं या ठिकाणी नव्हतं. परंतु हे लक्षात असू द्या, वासुदेव बळवंत फडक्यांनी जी पण काही क्रांतिकारी भूमिका या ठिकाणी घेतली ती भूमिका नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये, बंगाल प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर चळवळी उभारलेल्या आहेत असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं की बंड आणि विद्रोह हा तत्कालीन कारणांपुरता घडलेला असतो, मात्र चळवळी ज्या आहेत या निरंतर चाललेल्या असतात. आपल्या अंतिम ध्येयाच्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी या चळवळीमध्ये आलेले सर्व हुतात्मे, त्या हुतात्म्यांच्या निधनानंतरही पाहायला असं भेटतं या चळवळी निरंतर चाललेल्या असतात. आपला अंतिम उद्देश सफल झाल्यानंतर या चळवळी थांबल्या जातात, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. तर त्यामुळं आपण या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारत एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वासुदेव बळवंत फडक्यांचं जे बंड होतं हे साधं सुद्धा बंड नव्हतं, तर संपूर्ण भारताला दिशा देणार बंड होतं. इंग्रजांच्या कत्तली करून या देशाला या ठिकाणी इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणं आणि विशेष म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर राज्य स्थापित करत असताना ज्या काही महत्वपूर्ण संकल्पना निर्माण केल्या होत्या, ज्यामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना, कायदा सर्वांसमोर असणारा, सर्वांसमोर समान आणि याचबरोबर इंग्रज हे अपराजित आहे, या ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना या ठिकाणी नष्ट करण्याचं काम किंवा त्या संकल्पना खोट्या असल्याचं काम हे या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीनं केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या क्रांतिकारी चळवळीचे पहिले अग्रदूत म्हणून या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांना या ठिकाणी संबोधलं जातं, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. पाहूया आपण आता वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याबद्दलची माहिती या सेशनमध्ये इथं आपण आता पाहूया. लक्षात असू द्या मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके यांचा कार्यकाळ जर आम्ही पाहिला तर तो 1845 पासून ते 1883 पर्यंतचा हा कालखंड या ठिकाणी पाहायला भेटतो. या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी कार्यरत होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की 4 नोव्हेंबर 1845 ला त्यांचा जन्म आहे आणि 17 फेब्रुवारी 1883 ला एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झालेली आहे, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. आता नीट समजून घेऊया आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती. लक्षात घ्या,
कुलाबा जिल्हा होता, त्या कुलाबा जिल्ह्यामधला या ठिकाणी शिरढोण जे गाव आहे, तर त्या शिरढोण या गावामधले वासुदेव बळवंत फडके होते. त्यांचा जन्म शिरढोण या ठिकाणी झालेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. कधी कधी परीक्षेला यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की कोणता क्रांतिकारक कुठे जन्माला आला किंवा कोणता सुधारक कुठे जन्माला आला. तर शिरढोण हे यांचं मूळ गाव होतं, हे यांचं जन्मगाव होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर रेल्वेच्या विभागामध्ये ते लिपिक म्हणून या ठिकाणी काम करत होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. रेल्वे विभागामध्ये लिपिक म्हणून काम करणारे हे या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके आहेत, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. साहजिकच लक्षात घ्या, 1857चा विद्रोह झाल्यानंतर भारतामध्ये राष्ट्रवादाचं वातावरण निर्माण झालं किंवा राष्ट्रवादाचा उदय या ठिकाणी निर्माण झाला. इंग्रजांनी ही भूमिका घेतली होती 1857च्या विद्रोहानंतर की भारतामध्ये आता आम्ही कायद्याचं राज्य निर्माण करू, कायदा सर्वांसमोर या ठिकाणी समान पद्धतीने असेल आणि भारतामध्ये कल्याणकारी राज्याची स्थापना आम्ही या ठिकाणी करू. या प्रकारची भूमिका महाराणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध झालेली होती. परंतु झालं असं, ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली, क्राऊनचं राज्य भारतामध्ये आलं. मात्र ज्या पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनी भारताची लूट करत होती, त्याच पद्धतीची लूट क्राऊन पण या ठिकाणी करत आहे, हे भारतीय लोकांच्या या ठिकाणी लक्षात आलं. आणि त्याचमुळं या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले विविध प्रकारचे समाज सुधारक विचारवंत यांनी ब्रिटिशांच्या या कार्यपद्धतीवर या ठिकाणी अंकुश ठेवला किंवा या ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीवर टीका या ठिकाणी केली. लोकहितवाद्यांसारखी व्यक्ती म्हणताना आपल्याला दिसून येतात की लक्ष्मी दर्या पार चाललेली आहे. तर दादाभाई नौरोजी या ठिकाणी म्हणतात की गझनीच्या मोहम्मदनी भारतामध्ये जेवढ्या 17 स्वाऱ्या केल्या, त्या 17 स्वाऱ्यांमध्ये भारताची जेवढी लूट त्यांनी केली नाही, त्यापेक्षा कैक जास्त पटीनं दरवर्षी इंग्रज सरकार भारताची लूट करत आहे. या प्रकारची भूमिका दादाभाई नौरोजी देखील मांडताना एकंदरीत दिसून येतं. आणि या संपूर्ण काळामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये एक मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादाचं वातावरण किंवा राष्ट्रवादाच्या उदयाचं वातावरण या भारतामध्ये या ठिकाणी निर्माण झालं होतं. आणि या संपूर्ण काळामध्ये पाहायला असं भेटतं, समाज सुधारक असणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि याचबरोबर पुन्हा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सार्वजनिक काका या नावाची ओळख असणारे गवा जोशी जे आहे, गणेश वासुदेव जोशी, तर हे दोन महत्वपूर्ण महाराष्ट्रातले समाज सुधारक, या समाज सुधारकांच्या विचाराचा पगडा हा वासुदेव बळवंत फडके यांच्यावर होता, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांच्या प्रभावातून वासुदेव बळवंत फडके यांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं आपल्याला पाहायला भेटतं सन 1874ला वासुदेव बळवंत फडके एक महत्वपूर्ण संघटनेची स्थापना करतात, ज्या संघटनेचं नाव आहे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट. मित्रांनो, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटवर आयोगानं अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळं हा महत्वपूर्ण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट होती, ही कशासाठी कार्यरत होती ते पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटची भूमिका किंवा याचं ध्येय उद्दिष्ट होतं ते म्हणजे स्वदेशी वस्तू या ठिकाणचा स्वीकार या ठिकाणी करणं, हे लक्षात असू द्या. सार्वजनिक काका गवा जोशी हे ती पहिली व्यक्ती या ठिकाणी आहे ज्यांनी भूमिका घेतली की भारताची संपत्ती विदेशामध्ये जी चाललेली आहे ती जर थांबवायची असेल तर भारतीयांनी स्वदेशी वस्तूचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून सार्वजनिक काका गवा जोशी जे आहे, हे स्वदेशीचा पुरस्कार करणारी या ठिकाणी व्यक्ती या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा 1877ला 1 जानेवारी 1877ला महाराणीचा जो मुलगा होता ड्यूक ऑफ कॅनॉट हा जेव्हा भारतामध्ये आला होता, तेव्हा दिल्ली दरबारामध्ये त्याला भेटण्यासाठी गवा जोशी जे आहे हे खादीचे वस्त्र परिधान करून गेले होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग इथं पाहायला भेटतं त्यांच्याच प्रभावाखाली तयार झालेलं व्यक्तिमत्व म्हणजेच वासुदेव बळवंत फडके जे आहे, तर त्या वासुदेव बळवंत फडके यांनी
स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची शपथ घेतली आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट स्थापन केलेली होती असं एकंदरीत दिसून येतं। याचबरोबर या वासुदेव बळवंत फडके यांनी एक दुसरी महत्वपूर्ण संघटना निर्माण केली होती जिचं नाव होतं ऐक्यवर्धिनी सभा। ही ऐक्यवर्धिनी सभा देखील 1874च्या दरम्यान स्थापन करण्यात आली होती। या संघटनेचा मूळ उद्देश समाजामध्ये ऐक्य निर्माण करणं, समानता स्थापन करणं आणि त्याचबरोबर समन्वय निर्माण या ठिकाणी करणं। तर ऐक्य, समानता आणि समन्वय स्थापन करण्याच्या उद्देशातून ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना ही वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी करताना एकंदरीत आपल्याला पाहायला भेटतं। आता लक्षात घ्या, ब्रिटिश राज्यकर्ते त्या काळामध्ये समाजामध्ये साहजिकच फोडा आणि राज्य करा या रणनीतीचा वापर करत होते आणि त्या रणनीतीला छेद देण्यासाठी इथं आपल्याला फडके जे आहेत हे ऐक्य, समानता आणि समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात। लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे की वासुदेव बळवंत फडके एक आध्यात्मिक किंवा धार्मिक व्यक्ती या ठिकाणी होते आणि दत्तांचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता। दत्ताचे ते उपासक या ठिकाणी होते आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी पाहायला असं भेटतं 7000 ओव्यांचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव या ठिकाणी होतं दत्त महात्म्य। तर दत्त महात्म्य या नावाचा ग्रंथ 7000 ओव्यांचा ग्रंथ हा वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी लिहित आहेत, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। आता इथं लक्षात असू द्या की त्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर पहा, वासुदेव बळवंत फडके हे यांचा जन्म हा ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला। 1857च्या विद्रोहानंतर भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला, मोठ्या प्रमाणावर शिक्षण भारतीय लोकांना मिळायला लागलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसून येतं की सरकारी नोकऱ्या देखील भारतीय लोकांना या ठिकाणी मिळू लागल्या। परंतु या सरकारी नोकऱ्या मिळवणारे लोक जे आहे हे साहजिकच उच्चवर्णीय या ठिकाणी होते। आपल्याला पाहायला भेटतं भारतामध्ये त्या काळामध्ये असे कितीतरी लोक होते की ज्यांच्यावर इंग्रजांचा प्रभाव होता आणि ब्रिटिशांचं राज्य हे या ठिकाणी भारतासाठी चांगलं आहे या प्रकारची भूमिका घेणारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक त्या काळामध्ये अस्तित्वात होते। इथं आपल्याला दिसून येतं वासुदेव बळवंत फडक्यांनी मात्र या सर्व गोष्टींना फाटा देऊन इंग्रजांच्या विरोधात क्रांतीचा मार्ग या ठिकाणी अवलंबला। परंतु उच्चवर्णीय समाज त्या काळामध्ये शिक्षण घेत होता आणि ब्रिटिशांच्या सरकारी नोकरीमध्ये या ठिकाणी जात होता। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी साहजिकच त्या काळामध्ये ज्या काही छोट्या छोट्या जाती समूहाचे लोक होते, जे पूर्वीपासून इंग्रजांच्या विरोधामध्ये विद्रोह करत होते, अशा लोकांना संघटित करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं। साहजिकच त्यामध्ये पाहायला असं भेटतात की बेरड समाजाचे लोक होते, रामोशी लोक या ठिकाणी होते, मांग जातीचे लोक या ठिकाणी होते। या सर्व लोकांना यांनी संघटित केलं। लक्षात घ्या, 1857च्या विद्रोहाच्या आधी याच लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव या ठिकाणी केला होता। मग त्याची पार्श्वभूमी असणारा हा समाज त्यांना संघटित केलं आणि त्यांच्यामध्ये क्रांतीचं बीज यांनी रोवलं आणि यांनी त्या लोकांना सोबत घेऊन त्या उमाजी नायकांनी जो मार्ग यापूर्वी अवलंबला होता, रघुजी भांगरे यांनी जो मार्ग यापूर्वी अवलंबला होता, तोच मार्ग या ठिकाणी अनुसरून यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात एक सशस्त्र दल उभं केल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, उमाजी नायकानं ज्या पद्धतीनं भारतातल्या अशा काही समूह घटकांना टार्गेट केलं की जे समूह घटक भारतातील सर्वसामान्यांचं शोषण करतात, म्हणजेच बडे जमीनदार, म्हणजेच बडे महाजन, सावकार, मारवाडी, तर ते जे लोक होते जे सामान्यांचं शोषण या ठिकाणी करत होते, तर त्यांना टार्गेट करण्याचं काम जे उमाजी नायकांनी केलं, तर तेच कार्य या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं। दरोडा टाकण्याची भूमिका यांनी या ठिकाणी घेतली आणि जे बडे जमीनदार जे इंग्रजांचे हस्तक म्हणून काम करतात, सामान्यांचं शोषण करतायत, त्याच लोकांवर धाड टाकायची आणि त्यांच्याकडची संपत्ती लुटायची आणि त्या संपत्तीच्या आधारावर सशस्त्र दल उभं करण्याची भूमिका वासुदेव बळवंत फडके त्या काळामध्ये घेताना एकंदरीत दिसून येतात। आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं दौलतराव नाईक जे आहे, या दौलतराव नाईक यांच्या मदतीनं पुण्यातील लोणी जवळ धामरी नावाचं जे गाव आहे, लोणीच्या जवळ धामरी नावाचं जे गाव आहे,
तिथं या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा टाकल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि या दरोड्यामध्ये सुमारे 3,000 रुपये वासुदेव बळवंत फडके यांना या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत दिसतं। आता इथं इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंत लोकांची घरं लुटण्यावर यांनी विशेष भर दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। आता ही जी भूमिका होती ही भूमिका आधी उमाजी नायकांची या ठिकाणी राहिली, रघुजी भांगरांची पण राहिली आणि त्याच भूमिकेचं अनुसरण जे आहे हे या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके इथं या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतं। यानंतर आपण पाहूया की वासुदेव बळवंत फडके जे होते तर त्या वासुदेव बळवंत फडके यांनी या ठिकाणी पहिला जाहीरनामा इंग्रजांच्या विरोधामध्ये काढल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। आपण हे पण पाहिलं मागच्या सेशनमध्ये की उमाजी नायकांनी पण अशाच प्रकारचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा 16 फेब्रुवारी 1831 ला काढला होता आणि त्याच प्रकारे इथं पाहायला भेटतं वासुदेव बळवंत फडके पण या प्रकारचा जाहीरनामा या ठिकाणी काढतात आणि हा जाहीरनामा मे 1879 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करतात। हे या ठिकाणी लक्षात घ्या। काय होतं या जाहीरनाम्यामध्ये ते आपण इथे या ठिकाणी पाहूया। आतापर्यंत फक्त श्रीमंत लोकांविरुद्ध चालवलेली आमची मोहीम, म्हणजे ही मोहीम आधी कोणाच्या विरोधात होती तर श्रीमंत लोकांच्या विरोधात होती, तर आतापर्यंत फक्त श्रीमंत लोकांच्या विरोधात चालवलेली ही आमची मोहीम आता आम्ही यापुढे युरोपियन लोकांच्या विरोधामध्ये सुरू करीत आहोत। युरोपियन लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत ही भूमिका घेतलेली आहे। ते पुढे असं म्हणतात युरोपियनांची सापडेल तिथं कत्तल आम्ही आता करू, म्हणजे युरोपियन लोक जिथं सापडेल तिथं आम्ही त्यांची या ठिकाणी कत्तल करू आणि 1857 सारखे दुसरे बंड पुन्हा एकदा उभारू या प्रकारची भूमिका ते या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या भारतीय स्वातंत्र्य लढा जेव्हा आम्ही या ठिकाणी अभ्यासतो तेव्हा 1857चा विद्रोह हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विद्रोह या ठिकाणी होता। हे नक्की आहे की 1857च्या विद्रोहाला स्वातंत्र्य समर म्हणावं की राष्ट्रीय विद्रोह म्हणावं की भारतातला पहिला उठाव म्हणावं, यामध्ये इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत। परंतु हे लक्षात असू द्या की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारा 1857चा विद्रोह होता। जर काही समूह घटक त्या काळामध्ये इंग्रजांच्या बरोबर नसते तर 1857 सालीच इंग्रजांना हा देश सोडून जावा लागला असता अशी परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झालेली होती। हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून मग पुन्हा एकदा 1857 सारखं बंड आम्ही या ठिकाणी उभारू ही भूमिका वासुदेव बळवंत फडके या संपूर्ण काळामध्ये घेताना एकंदरीत दिसून येतं। आता साहजिकच इंग्रजांना दिलेलं हे एक मोठं आणि खुलं आव्हान या ठिकाणी होतं आणि म्हणून मग त्या काळामध्ये जे पुण्याचे पोलीस प्रमुख होते मेजर डॅनियल, हे नाव लक्षात असू द्या, तर मेजर डॅनियल जे आहे या मेजर डॅनियल यांनी वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी सुमारे 4,000 रुपयांचं इनाम ठेवल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता पहा, जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जर का क्रांतिकारकाला पकडण्यासाठी काही इनाम ठेवला तर मग ते क्रांतिकारक त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी देत होते आणि मग इथं वासुदेव बळवंत फडके यांनी पण त्याच प्रकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं आणि मग त्यांनी भूमिका घेतली की मुंबईचे जे गव्हर्नर आहे सर रिचर्ड टेम्पल, नाव नीट लक्षात घ्या, मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल जे आहे तर या रिचर्ड टेम्पलचं मस्तक जो पण मला आणून या ठिकाणी देईल त्या व्यक्तीला मी या ठिकाणी 10,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देईल, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके इथे या ठिकाणी घेताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। म्हणजे फडक्यांना अटक केल्यावर 4,000 रुपये तर फडके म्हणतात रिचर्ड टेम्पलचं मस्तक जो मला आणून देईल त्याला मी 10,000 रुपये या ठिकाणी देतो। या प्रकारची प्रतिक्रांतीची एक चळवळ यांच्या माध्यमातून उभी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। दिसून असं येतं की साहजिकच इंग्रज सरकार जे आहे या इंग्रज सरकारने यांना या ठिकाणी दोषी म्हणून या ठिकाणी जाहीर केलं आणि वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी अटक वॉरंट या ठिकाणी जारी केलं। दिसून असं येतं की विजापूरच्या जवळ देवर नावडगी नावाचं या ठिकाणी ठिकाण आहे। हे ठिकाण लक्षात असू द्या, देवर नावडगी, कारण याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारला जातो। आता पहा, उमाजी नायकांना जिथं अटक झालं तो ठिकाण होता उत्तोळी। उत्तोळीमध्ये उमाजी नायकांना अटक झालं तर वासुदेव बळवंत फडके जे आहे यांना देवर नावडगी इथं अटक झालं। तर रघुजी भांगरे यांना पंढरपूरच्या बंडामध्ये किंवा पंढरपूरच्या विद्रोहामध्ये जो आदिवासींनी केला होता
तिथं त्यांना अटक झाली होती, रघुजी भांगरे यांना. तर ही नावं आणि त्यांना कुठं कुठं अटक झाली ते लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर देवर नावडगी विजापूरच्या जवळ एक ठिकाण आहे. तिथल्या एका बुद्ध विहारामध्ये गाढ झोपलेले असताना या वासुदेव बळवंत फडक्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. पहा, रघुजी भांगरेंना जेव्हा अटक झाली तेव्हा रघुजी भांगरेंसाठी वकील त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हता किंवा वकील कोण त्यांना मिळाला नाही आणि म्हणून रघुजी भांगरेंना स्वतःची वकिली स्वतःच करावी लागली. इथं मात्र केस या ठिकाणी वेगळी होती. इथं आपल्याला पाहायला भेटतं वासुदेव बळवंत फडक्यांना अटक झाल्यानंतर सार्वजनिक काका गवा जोशी जे होते, या सार्वजनिक काका गवा जोशी यांनी वासुदेव बळवंत फडक्यांचं वकीलपत्र घेतल्याचं एकंदरीत दिसतं. या संपूर्ण काळामध्ये दिसून असं येतं न्यायमूर्ती रानडे आणि या ठिकाणी वासुदेव गवा जोशी जे होते यांच्यामध्ये थोडासा वैचारिक संघर्ष या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं की गवा जोशींनी जर अशा प्रकारे वासुदेव बळवंत फडक्यांची वकीलपत्र जर घेतलं तर कदाचित गवा जोशींना इंग्रज सरकार अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील असं न्यायमूर्ती रानडेंचं म्हणणं या ठिकाणी होतं. तेव्हा गवा जोशींनी भूमिका या ठिकाणी मांडली की फार फार तर काय करतील, फडक्याला जसं सुळावर लटकावणार आहे तसंच मला पण लटकवतील, यापेक्षा वेगळं तर काही करणार नाही ना, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी गवा जोशींना त्या काळात घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. सार्वजनिक काका गवा जोशी ही केस हरले. त्यानंतर मग पाहायला भेटतं महादेव आपटे जे आहे, या महादेव आपट्यांनी या वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं. मात्र त्यांचा पण इथे या ठिकाणी न्यायालयीन केसमध्ये पराभव झाल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फडक्यांची केस दोन वकिलांनी लढली, एक म्हणजे गवा जोशी आणि दुसरे या ठिकाणी महादेव आपटे. सरतेशेवटी झालं काय, सरतेशेवटी यांना या ठिकाणी दोषी मानण्यात आलं आणि मग यांना या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा इंग्रज सरकारनं दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं फडक्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला. राजद्रोहाचा गुन्हा इथं फडक्यांवर दाखल करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि मग यांच्यावर हा जो गुन्हा दाखल झाला तर त्या गुन्ह्याच्या खाली त्यांना 3 जानेवारी सन 1880ला 3 जानेवारी सन 1880ला एडनच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलं. राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आणि एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आणि तिथंच मग 17 फेब्रुवारी सन 1883ला एडनच्याच तुरुंगामध्ये यांचं निधन झालं. यांना फाशी इंग्रज सरकारनं दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. परत एकदा लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडक्यांना जी फाशी झाली एडनच्या तुरुंगामध्ये, त्यांचं जे निधन या ठिकाणी झालं, ते निधन जे आहे ते या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक प्रेरणा देणारं या ठिकाणी ठरलं. कारण महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांसारखे त्या काळामधले अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी पुढारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रात, बंगाल प्रांतात, मद्रासमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी क्रांतिकारी चळवळ अशाच प्रकारची चालावी, वासुदेव बळवंत फडक्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून भारतामध्ये तरुणांचे असे ठिकठिकाणी व्यायामशाळा मंडळ, आखाडी आंदोलनं निर्माण व्हावी, ज्या आंदोलनातून इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये क्रांतीच्या द्वारे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जावी, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी टिळकांसारख्या त्या काळच्या राष्ट्रीय पुढाऱ्यांनी घेतलेली होती. आणि म्हणून आपल्याला पाहायला असं भेटतं की लोकमान्य टिळकांना पुवर पण इंग्रज सरकारने अनेक वेळा या ठिकाणी दोषारोप पत्र या ठिकाणी ठेवलं आणि टिळकांना पण वेळोवेळी ठिकठिकाणी अटक झाली. परंतु लक्षात घ्या, टिळकांनी क्रांतिकारी चळवळीला छुपा पाठिंबा या ठिकाणी दिलेला होता. उघड उघड पाठिंबा त्यांचा या ठिकाणी नव्हता, परंतु तो छुपा पाठिंबा इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पाहायला भेटतं वासुदेव बळवंत फडकेंच्या या निधनानंतर बंगालमधला अत्यंत महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र होतं, नाव होतं अमृत बाजार पत्रिका. तर त्या अमृत बाजार पत्रिका हे कोणी सुरू केलं लक्षात घ्या. अमृत बाजार पत्रिका आपल्याला पाहायला भेटतं तर इंडियन लीग जे आहे तर त्या इंडियन लीगचं ते मुखपत्र होतं अमृत बाजार पत्रिका. शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी सुरू केलेलं हे अमृत बाजार पत्रिका. तर या अमृत बाजार पत्रिकेनं वासुदेव बळवंत फडक्यांच्या बलिदानावर या ठिकाणी लिखाण केलं आणि म्हटलं की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा अत्यंग पुरुष किंवा अत्यंग उत्तुंग महापुरुष या प्रकारची भूमिका ते या ठिकाणी घेताना दिसतात. तर देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष या प्रकारची भूमिका अमृत बाजार पत्रिकेने या ठिकाणी घेतली. वासुदेव बळवंत फडक्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये
आखाडा आंदोलन, व्यायामशाळा मंडळ निर्माण झाली. जसं की आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये चाफेकर क्लबची स्थापना आहे. चाफेकर बंधूंच्या द्वारे रायांची हत्या या ठिकाणी करण्यात आली. महाराष्ट्रामधल्या कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब या ठिकाणी आहे आणि वर्धा, नागपूर या भागामध्ये आर्य बांधव समाज क्लब या ठिकाणी आहे. बंगाल प्रांतामध्ये अनुशीलन समितीच्या आधी आखाड्या आंदोलन निर्माण झालं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे फडक्यांच्या या बलिदानातून संपूर्ण भारतामध्ये आखाडा आंदोलनाच्या द्वारे तरुणांचे संयुक्त गट निर्माण केले गेले आणि इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये क्रांतीच्या द्वारे किंवा क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांच्या विरोधामध्ये एक मोठ्या प्रमाणावर चळवळ उभारल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर मित्रांनो, या पद्धतीनं आजच्या या सेशनमध्ये आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. तुर्तास आपण इथे या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.